नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे घुमामय स्वागत करत आहे। आज आम्ही आमच्या सगळ्यांच्या जवळच्या विषयावरचा माझी घुमा लक्ष्मी मावशी हा व्हिडिओ प्रस्तुत करत आहोत। मला खात्री आहे की तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, म्हणून तो तुम्ही लाईक करा, शेअर करा, तुमचे कमेंट्स आम्हाला नक्की कळवा आणि आमचे हे खट्टा मिठ्ठा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे आमचे पुढील व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। माझी घुमा लक्ष्मी मावशी। मे महिन्यात प्रचंड उन्हाळा असला तरी आम्ही सन्मित्र बिल्डिंगमधील हौशी भगिनी परेश मोकाशी दिग्दर्शित बहुचर्चित असलेला नाच ग घुमा हा सिनेमा पाहण्यास गेलो। हा स्त्रीप्रधान सिनेमा शहरी नोकरदार स्त्रीवर्गाला घरकाम करणाऱ्या बायकांची कशी गरज असते याची गमतीदार गोष्ट याच्यात दाखविली आहे। त्याबरोबर नायिकेची योग स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न या घुमामुळे शक्य होते असेही दाखविले आहे। नाच ग घुमाची सर्व टीम हा सिनेमा परिपक्व बनविण्यात यशस्वी झाली आहे। या सर्वांना आमच्या खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे अनेक अनेक शुभेच्छा। माझ्यासारख्या मध्यमवर्गीय स्त्रीला अगदी 12 तासाची आशाताई नको, परंतु घरकाम करणारी बाई तर आवश्यक आहे। माझे लग्न झाले आणि विरारला राहायला आल्यावर माझ्या सासरी घरकाम करणाऱ्या पोक्त बाई होत्या। माहेरच्या सवयीप्रमाणे मी त्यांना बाई बोलायचे। नंतर शिवानीचा जन्म झाल्यावर तिला सवय व्हावी म्हणून मावशी म्हणण्यास सुरुवात केली। माझी घुमा लक्ष्मी मावशी आदिवासी जमातीतील साधी राहणी, टापटीपपणा असायचा तिचा। गेली जवळजवळ 30 वर्षे त्या आमच्याकडे घरकाम करायच्या। त्यांच्यावर माझा एवढा विश्वास होता की जणू त्या आमच्या घरातल्या सदस्यच झाल्या। माझ्यासारख्या नवोदित लेखिकेला पहिला अभिप्राय त्यांच्याकडून मिळायचा, कारण काही नवीन लिहिल्यास मी ते प्रथम त्यांना वाचून दाखवायचे। अशिक्षित असल्या तरी माझ्या लिखाणाला दाद द्यायच्या, काही त्रुटी असल्यास लगेच सांगायच्या। असेच एकदा न राहून मला त्या गहिवरून म्हणाल्या, ताई तुम्ही एवढ्या गोष्टी लिहिता, माझ्यावर कधी लिहाल का हो? माझी खूप इच्छा आहे। मी लागलीच तिला हो म्हणाले। वयाच्या 16व्या वर्षी तिचे लग्न झाले। 30व्या वर्षी पदरात 2 मुले व 1 मुलगी टाकून तिचा नवरा देवाघरी गेला। शेतात काम करणाऱ्या लक्ष्मी मावशीला या हलाख्याच्या परिस्थितीत घरकाम करण्याचा निर्णय घ्यावा लागला। त्यांनी आपल्या 3ही मुलांवर चांगले संस्कार केले। 2 मुले जेमतेम 10वी पर्यंत शिकली, परंतु मुलगी मात्र MA BEd झाली। सध्या ती वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत आहे आणि ती अर्थशास्त्र हा विषय 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकविते। त्यांच्या 3ही मुलांची लग्ने झाली। सुना, जावई, नातवंडे यासोबत त्या आनंदीमय आहेत। करोनाच्या काळापासून त्या आमच्याकडे यायच्या बंद झाल्या। वयोमानानुसार आता घरकाम करणेही शक्य नाही। त्यांचे अनुभव मला नव्याने काहीतरी शिकवून जातात। काही प्रमाणात माझ्या शिवानीचे संगोपन, माझे समाजकार्य त्यांच्यामुळेच होऊ शकले। एकच खंत मनाला लागून राहते, ती म्हणजे त्यांचा अशिक्षितपणा। घड्याळावरचे काटे त्यांना कळतात, परंतु वहीवरचे आकडे मात्र त्यांना कळत नाहीत। नाच ग घुमामधील नायिका योग स्पर्धेत यशस्वी आशाताईंमुळे झाली, त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यात लक्ष्मी मावशीमुळे मी पाहिलेले स्वप्न साकारण्यात थोडीफार यशस्वी होत आहे हे निश्चित। हा माझा व्हिडिओ मी त्यांना समर्पित करते। त्यांना हा माझा व्हिडिओ नक्की आवडेल याचीही मला खात्री आहे। धन्यवाद।